Good morning, students. Welcome to Science and Technology lecture. Student, we have discussed the chapter number 6, classification of plants. आपण classification of plants हा chapter काय करत होतो, डिस्कस करत होतो. त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन नेमकं कसं केलेलं आहे, कशाच्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर गेला जो व्हिडिओ आहे किंवा गेलं जे लेक्चर आहे पाठीमागचं, त्याच्यामध्ये पाहिलेलं सेल हा क्रायटेरिया ठेवून त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये सांगितले. प्रोकॅरियोटिक मध्ये पण त्यांनी म्हटलेले की प्रोकॅरियोटिक मध्ये जे रॉबर्ट विटाकरची जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम होती, त्यांनी जे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम मांडली होती की ती इन 1959 म्हणजे 1959 मध्ये जी रॉबर्ट विटकरने 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम मांडली होती ते आपण पाहणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये एक किंगडम तयार केला होता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये पाहिलं की ज्याच्यामध्ये आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकीमध्ये होतं. युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक मध्ये ट्रू न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस असतं का तर नसतं. युकॅरियोटिक मध्ये मात्र काय ट्रू न्यूक्लियस किंवा न्यूक्लियसची पोझिशन काय असते, फिक्स असते त्या सेलमध्ये. म्हणजे सगळं जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पाहिलं तर सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून मिळत झालेले असतात तर तुम्हाला माहिती सेल पासून मिळत झालेले असतात. मग अगदी फार पॅरामिसिन पासून जर ह्युमन बिईंग पर्यंत जर बघितलं तर त्याच्यामध्ये पण प्रोकॅरियोटिक मध्ये एक टाईप केला त्याच्यामध्ये मोनेरा ज्याप्रमाणे बघितलं की सगळी जी बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरियाचे जे सेल्स असतात ते युकॅरियोटिक टाईपच्या काय असतात, सेल असतात. मग त्यांनी तो एक किंगडम तयार केला, त्याला एक वेगळा गट तयार केला की ज्या ॲनिमलच्या सेल्स कशा आहेत प्रोकॅरियोटिक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस फिक्स नाही किंवा न्यूक्लियस नाही. मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतात, त्यामध्ये आपण मोनेरा म्हणतो. त्यानंतर युकॅरियोटिक मध्ये पुन्हा त्यांनी सेल नुसार मल्टीसेल्युलर ॲनिमल युकॅरियोटिक मध्ये 2 टाईप केले, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे आपण. व्हिडिओ पूर्ण न झाल्यामुळे मी तुम्हाला थोडंसं ओझरतं सांगतोय, प्रत्येक गोष्ट डीप मध्ये सांगत नाही. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर 2 टाईप केले होते. म्हणजे युकॅरियोटिक मध्ये म्हणजे युनि म्हणजे काय, एक पेशी. युनि म्हणजे एक म्हणतो, सेल म्हणजे पेशी म्हणजे एक पेशी. म्हणजे ज्या सजीवांचं शरीर फक्त एकाच पेशीपासून बनलेलं आहे त्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो. त्याच्यामध्ये प्रोटिस्टा त्यांनी काय केला, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते प्रोटिस्टा या किंगडम मध्ये काय केले, टाकले. त्याच्यामध्ये ॲमेबा असेल, पॅरामिसियम असेल, प्रोटोझोआ असेल, असे वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल काय केले, एक पेशी आहेत, सूक्ष्म आहेत. अशासाठी त्यांचे जे संपूर्ण टोटल होल ऑफ बॉडी सिंगल सेल पासून मिळत झालेले आहे म्हणून त्याला युनिसेल्युलर किंगडम सेपरेट एक वेगळा किंगडम तयार केला. किंगडम म्हणजे आपण त्याला सृष्टी म्हणतो. तो किंगडम म्हणजे कोणता, प्रोटिस्टा. मल्टीमध्ये काय म्हणतो, मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशींपासून तयार झालेले ऑर्गॅनिझम, अनेक त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशी असू शकतात. मग मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी म्हणतो. मग त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न आला की अशा अनेक ऑर्गॅनिझम आहेत की त्यांचं शरीर अनेक पेशींपासून मिळत झालेले आहे. मग त्याच्यामध्ये बघा मग त्यांनी दुसरा सेल ऑर्गॅनिझम म्हणजे दुसरा एक पेशी अंगकेचा क्रायटेरिया काय केला त्याच्यावरती वापरला. कोणता तर सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही, त्या सेलला काय आहे की नाही, सेल वॉल आहे की नाही. मग त्या सेलला सेल वॉल आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी सांगितलं की ज्या ॲनिमल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये असं दिसून आलं की काहींना सेल वॉल आहे आणि काहींना सेल वॉल नाही. त्या सेलला सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका म्हणतो की असे काही प्राणी आहेत, असे काही सजीव आहेत की त्या सजीवांच्या पेशींना पेशी भित्तिका आहेत किंवा काही सजीवांच्या पेशींना पेशी भित्तिका नाही. म्हणून मल्टीसेल्युलर मध्ये पुन्हा 2 टाईप करण्यात आलं, विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. पेशी भित्तिका असणारे सजीव एका बाजूला गेले आणि पेशी भित्तिका नसणारे. मग तुम्हाला माहिती आहे की प्लॅंट्स आणि ॲनिमल्स सेलमध्ये, प्लॅंट जर सेल बघितली तर प्लॅंट सेलला काय असते, सेल वॉल प्रेझेंट असते. आणि ॲनिमल सेल बघितली तर ॲनिमल सेलला काय असते, सेल वॉल ऑब्सेंट असते. मग सगळे जे ॲनिमल आहेत की त्या ॲनिमलच्या सेलला सेल वॉल काय नाही, प्रेझेंट नाही, विदाउट सेल वॉल आहे त्यांना. मग त्यांचा एक सेपरेट किंगडम केला. त्या किंगडमला नाव दिलं किंगडम ॲनिमलिया. म्हणजे सगळं प्राणीवर्गीय की त्यांच्या प्राणीवर्गीय की मल्टीसेल्युलर आहेत परंतु त्यांच्या सेलला काय नाही, सेल वॉल हे सेल ऑर्गॅनिझम प्रेझेंट नाही, म्हणजे पेशी भित्तिका हे त्यांच्या पेशीमध्ये नाही. म्हणून त्यांचा एक वेगळा किंगडम केला. त्या किंगडमला नाव दिलं किंगडम ॲनिमलिया. मग विथ सेल वॉल असे काही वेगळा ग्रुप होता विथ सेल वॉल म्हणजे त्या
त्या सॉरी ते जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलवर प्रेझेंट आहेत. त्यांच्यामध्ये अनेक असे टाईप दिसून आले की त्याच्यामध्ये असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसून गेले, काही ॲटोट्रॉफ्स आणि काही हेटरोट्रॉफ्स. म्हणजे काय ॲटोट्रॉफ्स आहेत म्हणजे ते ओन फूड म्हणजे स्वतःचं अन्न ते काय करतात, ओन फूड प्रिपेअर करतात. म्हणजे स्वतःचं अन्न ते स्वतः प्रिपेअर करतात म्हणून तयार करतात. म्हणून त्यांचा एक ग्रुप केला त्याला म्हणतात ॲटोट्रॉफ्स. मग आणि जे फूडसाठी डिपेंड आहे अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती फूडसाठी डिपेंड आहे आपण त्याला म्हणतो हेटरोट्रॉफ्स. म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावरती काय आहे अवलंबून आहेत. अन्नासाठी दुसऱ्यावरती काय आहे अवलंबून आहेत. त्याचा एक ग्रुप केला त्याला आपण काय म्हणतो हेटरोट्रॉफ्स असं म्हणतो. मग स्वयंपोषीमध्ये ॲटोट्रॉफमध्ये वेगळाच किंगडम तयार केला. त्या किंगडमला काय दिलं नाव किंगडम प्लॅन्टी. म्हणजे जे काही हिरव्या वनस्पती आहेत त्या हिरव्या वनस्पती एका किंगडम मध्ये टाकणे आणि त्याला नाव दिलं किंगडम प्लॅन्टी. आणि त्यानंतर हेटरोट्रॉफ्स त्यांच्या सेलला सेल वॉल आहे, मल्टीसेल्युलर आहे, सेल वॉल आहे, परंतु ते फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंड आहे. त्याला त्याचा एक किंगडम तयार केला. त्या किंगडमला नाव दिलं किंगडम म्हणजे ही जी क्लासिफिकेशन सिस्टम आहे ती अशा पद्धतीने किंगडम प्लॅन्टी, ॲनिमलिया, प्रोटिस्टा, मोनेरा, फंजाई म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कवकवर्गीय, काय म्हणतो मराठीमध्ये कवकवर्गीय अशी उजळती क्लासिफिकेशन सिस्टम तुम्हाला जे अर्ध्यातून सांगायचं राहिलं होतं ते सांगितलेलं आहे. हेटरोट्रॉफ्स म्हणजे परपोषी, ॲटोट्रॉफ्स म्हणजे स्वयंपोषी. अशा पद्धतीने 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम तुम्हाला काय केलेली आहे त्याच्यामध्ये तयार तुम्हाला सांगितलेली आहे. मग बघा त्यांनी म्हटलेलं किंगडम प्लॅन्टी. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट कोणता आहे किंगडम प्लॅन्टी. कोणता नेक्स्ट पॉईंट आहे किंगडम प्लॅन्टी. किंगडम म्हणजे तुम्हाला सांगितलं किंगडम म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सृष्टी म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण सृष्टी म्हणतो. म्हणजे सृष्टी वनस्पतीवर्गीय आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. मग त्यांनी सांगितलं की एक क्वेश्चन विचारलेला आहे. काय क्वेश्चन विचारलेला आहे पहा. तर कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगा पाहू काय म्हटलंय विच आर द स्पेशल सेल ऑर्गॅनिझम that different plant cells from animal cells. म्हणजे त्यांनी सांगितलं की which are the cell organisms म्हणजे असा कोणता सेल ऑर्गॅनिक आहे असा कोणता सेल ऑर्गॅनिक आहे की तो डिफरन्शिएशन दाखवतो. कुणामध्ये डिफरन्शिएशन दाखवतो प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. जे काही प्लांट सेल्स आणि ॲनिमल सेल्स असतील त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन दाखवणारा फरक दाखवणारा कोणता असा सेल ऑर्गॅनिक आहे, कोणता असं पेशी अंगक आहे. तर आपण मगाशी पाहिले की सेल वॉल हे काय आहे सेल ऑर्गॅनिक आहे. ते काय करतं डिफरन्शिएट करतं. कुठले डिफरन्शिएट करतं कुणाला डिफरन्शिएट करतं प्लांट सेल आणि ॲनिमल सेलला काय करतं डिफरन्शिएट करतं. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलला डिफरन्शिएट करतं. मग प्लांट सेलमध्ये सेल ऑर्गॅनिल्स आहे का सॉरी प्लांट सेलमध्ये सेल वॉल हा सेल ऑर्गॅनिल प्रेझेंट आहे का तर आहे. ॲनिमल सेलमध्ये मात्र तो काय आहे ॲब्सेंट आहे. पुढे सांगितलंय द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पुढे काय म्हटलंय बघा द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅविंग यूकॅरियोटिक सेल. त्यांनी म्हटलंय द ग्रुप म्हणजे आपण काय म्हणतो समूह म्हणतो. मग ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांनी म्हटलंय की समूह काय म्हटलंय की असा समूह की स्वयंपोषी सजीवांचा समूह दे हॅविंग यूकॅरियोटिक सेल म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या पेशी आहे यूकॅरियोटिक सेल्स आहेत. The group of autotrophic living organism cell they having eukaryotic cell. Which cell what is the group is plants. त्यांनी सांगितलं तो जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणाचा आहे प्लांट्सचा आहे. प्लांट्स कोणाला म्हटलंय तर प्लांट्स त्यांनी अशांना म्हटलंय की त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक ते असताना कसे आहे ॲटोट्रॉपिक त्यांच्यामध्ये सेल कशा आहे यूकॅरियोटिक आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आणि ते कशा आहे ॲटोट्रॉफ्स. तो ग्रुप म्हणजे कोणाचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप म्हणजे कोण आहे तो प्लांट्स आहे. मग तुम्हाला माहिती की द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव यूकॅरियोटिक सेल विच सेल वॉल इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. तो जो समूह आहे तो कोणाचा समूह आहे प्लांट्सचा समूह आहे. Plants have become autotrophic as they can be perform photosynthesis with the help of chlorophyll. त्यांनी सांगितलं की the plants have become autotrophic म्हणजे तुम्ही वनस्पतींना स्वयंपोषी म्हणता. का म्हणता रे स्वयंपोषी the plant become having autotrophic म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की प्लॅन्ट काय आहे autotrophic आहे. का autotrophic आहे तर the plant perform the photosynthesis with the help of chlorophyll. क्लोरोफिलच्या सहाय्याने क्लोरोफिल ह्या रंगद्रव्याच्या सहाय्याने किंवा
क्लोरोफिल या रंगद्रव्याच्या साहाय्याने वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषणाचं फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाचं कार्य ते करत असतात आणि त्या संश्लेषणातून काय करत असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याचं काम वनस्पती करत असतात. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉपिक अँड दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. कोणती प्रक्रिया परफॉर्म करत असतात प्लांट्स, फोटोसिंथेसिस. कुणाच्या साहाय्याने, कुणाच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. म्हणजे जे काही क्लोरोफिल नावाचं जे पिगमेंट आहे, रंगद्रव्य आहे, त्या रंगद्रव्याच्या साहाय्याने ते काय करत असतात, वनस्पती ते अन्न स्वतः प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमार्फत तयार करत असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लांटिंग आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा ही अंडरलाईनचा दाखवलेला आहे, अतिशय महत्वाची लाईन आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ प्लांटिंग इज द मेन फूड सोर्स ऑफ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांनी म्हणताना काय म्हणलंय की प्लांटिंग जे किंगडम प्लांटिंग मधले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्या किंगडम प्लांटिंग मधले लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे मेन फूड सोर्स आहेत, म्हणजे मुख्य अन्नाचं स्रोत आहे. कुणासाठी, तर अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे बाकीचे जे सजीव आहेत, बाकीचे सजीवांसाठी किंगडम प्लांटिंग म्हणजे सृष्टी वनस्पतीमधले जे सजीव आहेत ते मेन फूड स्रोत आहेत, म्हणजे मुख्य अन्नाचा स्रोत आहे. बघा आपण सुद्धा फूडसाठी डिपेंड आहे. कुणावर डिपेंड आहे, प्लांट्सवरती डिपेंड आहे. गहू, बाजरी, ज्वारी आपण खात असतो, परंतु आपण स्वतःचं अन्न आपण बनवतो का, नाही बनवत. तर आपण स्वतःचं अन्न आपण स्वतः बनवत नाही, तर आपण गहू, ज्वारी, बाजरी याच्यावरती डिपेंड आहे. आपल्या उपजीविकेसाठी, न्यूट्रिशनसाठी, पोषणासाठी त्याची आवश्यकता असते. मग ते काय आहे, गहू, ज्वारी, बाजरीची झाडं असतात, वनस्पती असतात, म्हणजे ते वनस्पती कोणामध्ये येतात, किंगडम प्लांटिंगमध्ये असतात. कोणताही जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, किंगडम प्लांटिंग मधले जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोडले तर सगळी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे फूडसाठी कोणावर डिपेंड आहे, प्लांट्सवरती डिपेंड आहे. म्हणूनच त्यांनी शेवटच्या ओळीमध्ये असं म्हटलंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लांटिंग ऑफ द मेन सोर्स ऑफ फूड फॉर अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी हा मुख्य अन्नाचा स्रोत आहे. काय आहे, मुख्य अन्नाचा स्रोत आहे. त्यानंतर बघा पुढचा जो पॉईंट आहे, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. बेसिस फॉर क्लासिफिकेशन. हे जे प्लांट्सचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याला काहीतरी पाया वापरला असेल. कुठलाही वर्गीकरण करायचं म्हटलं तरी कशाचा ना कशाचा आपण काय घेतो, आधार घेत असतो. कशाचा आपण काय घेत असतो, आधार घेत असतो. आणि अशा वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणता बेस वापरलेला आहे ते आपल्याला पाहिजे. म्हणून त्यांनी पुढचा पॉईंट म्हणलेले बेसिस फॉर क्लासिफिकेशन, म्हणजेच आपण त्याला म्हणतो वर्गीकरणाचा पाया. बघा कोणता आधार घेतलेला आहे त्यानंतर प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. त्यांनी सांगितलेलं आहे की प्लांट्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी पहिला जो क्रायटेरिया वापरलेला आहे तो पहिला क्रायटेरिया काय आहे, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन इन द प्लांट्स. म्हणजे वनस्पतींना अवयव आहे की नाही, हा त्यांनी फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. म्हणजे जो क्रायटेरिया वापरलेला आहे तो काय, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. मग जसे आपल्याला ऑर्गन आहे, हेड आहे, नोज आहे, टीथ आहेत, हेअर आहेत, आईज आहेत, सगळे हँड आहेत, लेग आहेत, हे काय झाले ॲनिमल म्हणजे ह्युमनचे काय झाले ऑर्गन झाले. तसेच प्लांट्सला ऑर्गन आहेत. कोणते ऑर्गन आहेत म्हणजे आपण म्हणतो प्लांट्समध्ये ब्रांच आहे, म्हणजे त्याचे फांदे आहे, लीव्ज आहे, स्टेम आहे, त्याचप्रमाणे रूट आहे, फ्लावर आहे, सीड आहे, हे सगळे काय झाले प्लांटचे ऑर्गन्स आहेत. रूट पासून स्टेम, ब्रांच, लीव्ज, फ्लावर, फ्रूट, सीड हे काय झाले प्लांटचे ऑर्गन्स झाले. मग काही असे प्लांट्स आहेत की ते प्लांट्सला काय असतील, फ्रूट ॲब्सेंट असेल, लीव्ज ॲब्सेंट असतील किंवा स्टेम ॲब्सेंट असतील. म्हणजे प्रेझेंट काही वनस्पतींना अवयव असतील किंवा काही वनस्पतींना अवयव नसतील. मग प्लांट्सला ऑर्गन असलेले चा प्लांट्समध्ये वेगळा ग्रुप केला आणि ऑर्गन नसलेल्यांचा प्लांट्समध्ये काय केला, वेगळा ग्रुप केला. असं पहिल्यांदा त्यांनी केलं की सुरुवातीला अवयव आहेत की नाही हा पहिला त्यांनी काय केला क्रायटेरिया वापरला. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉपिक.
पुढं काय म्हणलंय त्यांनी बघा की द प्रेझेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड सांगितलं की द प्रेझेन्स ऑर absence ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम फॉर वॉटर अँड फूड. कंडक्टिंग म्हणजे काय? वाहून नेण्यासाठी. प्रेझेन्स ऑर absence म्हणजे काय? वाहून नेण्यासाठी एखादी सेपरेट टिश्यू सिस्टीम आहे की नाही, म्हणजे एखादी ऊती संस्था आहे की नाही. काय काय वाहून नेण्यासाठी? फूड अँड वॉटर, म्हणजे वनस्पतींमध्ये वहन करण्यासाठी, वनस्पतीमध्ये पाणी आणि अन्नाचं वहन करण्यासाठी वेगळी ऊती संस्था आहे की नाही. फूड अँड वॉटर, जसे की आपण पाहिलं जायलेम आणि फ्लोएम हे जे टिश्यू आहे ते टिश्यू फूड अँड वॉटर कंडक्ट करण्याचं काम करत असतात. कुणामध्ये? प्लांट्समध्ये वॉटर कंडक्ट करण्याचं काय करत असतात? काम करत असतात. म्हणून त्यांनी म्हटलेले की अशा पद्धतीने जसं अवयव आहेत की नाही हे त्यांनी पाहिलं अवयव असतील तर वेगळा गट, अवयव नसतील तर वेगळा गट. तशाच पद्धतीने एखाद्या प्लांट्सला ते सेपरेट टिश्यू कंडक्टिंग सिस्टीम असेल कशासाठी? वॉटर अँड फूड कंडक्ट करण्यासाठी. एखाद्या प्लांट्सला सेपरेट टिश्यू कंडक्टिंग सिस्टीम नसेल कशासाठी? वॉटर अँड फूड कंडक्ट करण्यासाठी. अशा पद्धतीची सेपरेट टिश्यू नसेल असा एखाद्याचा वेगळा ग्रुप त्यांनी काय केला असेल. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की द प्रेझेन्स ऑर absence ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. कंडक्शन म्हणजे काय? वाहून नेणे. सेपरेट म्हणजे काय? वेगळी. टिश्यू सिस्टीम म्हणजे आपण त्याला म्हणतो ऊती संस्था. त्यानंतर बघा नेक्स्ट काय वापरलेलं आहे? इज द नेक्स्ट कन्सिडरेशन, म्हणजे पुढचं कन्सिडरेशन काय म्हटले त्यांनी? इज द नेक्स्ट कन्सिडरेशन फॉर क्लासिफिकेशन टू द प्लांट बियर सीड. त्यांनी सांगितले की एखाद्या वनस्पतींना सीड्स येतात की नाही. डू द प्लांट बियर सीड्स. If they do the whether seeds are included in fruit or not also important criteria for classification. Finally, plant are grouped depend upon the number of cotyledons in the seeds. प्लांट बियर सीड्स. डू द प्लांट बियर सीड्स म्हणजे एखाद्या वनस्पतींना बिया येतात का नाही. येत असतील. सीड इन्क्लूड इन द फ्रूट म्हणजे त्या बिया फळामध्ये बंदिस्त आहेत की नाही किंवा त्याच्यावरती आवरण आहे की नाही. हा दुसरा क्रायटेरिया होता. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं की सीडमध्ये सुद्धा त्यांनी वेगळा क्रायटेरिया केला. एखाद्या वनस्पतींना बिया येत नसतील तर वेगळा, बिया येत असतील किंवा त्या फळामध्ये इन्क्लोज म्हणजे बंदिस्त नसतील अशा वनस्पती वेगळ्या, बिया येणाऱ्या वनस्पती वेगळ्या, बिया येत नसणाऱ्या वनस्पती वेगळ्या. अशा पद्धतीने प्लॅन्टचं काय केलं असणार आहे? क्लासिफिकेशन केलं असणार आहे. त्याच पद्धतीने पुन्हा सीड्समध्ये पुन्हा त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं की वनस्पतींना सीड्स येतात परंतु सीड्समध्ये नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स म्हणजे कॉटिलिडॉन्स म्हणजे म्हणतो आपण एक पत्री असणाऱ्या. वन कॉटिलिडॉन आणि त्यांनी मोनो कॉटिलिडॉन अँड डायकॉटिलिडॉन. मोनो म्हणजे काय म्हणतो आपण? एक बीजपत्री आणि डाय म्हणजे काय म्हणतो? द्विबीजपत्री. तुम्ही मका पाहिली, मकाचे सारखे दोन आपण म्हणतो मेज सीड जे मकाचं बी आहे त्याचे सारखे दोन भाग होतात का? नाही. त्याचबरोबर जर तुम्ही ग्राउंडनट बघितला त्याचबरोबर शेंगदाणा बघितला तर त्या शेंगदाण्यामध्ये जर बघितलं तर काय होतात बाबा? दोन भाग होतात. दोन सारखे काय होतात? भाग होतात. त्याला आपण ते दोन जे सारखे होणारे भाग आहेत त्याला काय म्हणतो? कॉटिलिडॉन्स असं म्हणतो. ठीक आहे.